नमस्कार. गोविंद मोहन IAS गृहसचिव भारत सरकार नवी दिल्ली यांचे दिनांक 11 मार्च 2026चे पत्र. या पत्राचा मराठी अनुवाद आपण आज पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया. आदरणीय मुख्य सचिव महोदय, आपल्याला माहीत आहेच की 2027च्या जनगणनेच्या तयारीला सध्या वेग आला आहे. ही जनगणना 2 टप्प्यांमध्ये डिजिटल पद्धतीने तसेच स्वयंप्रगणन सुविधेसह घेण्यात येणार आहे. पहिला टप्पा घरनोंदणी व गृहनिर्माण जनगणना एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये 30 दिवसांच्या कालावधीत घेण्यात येईल. दुसरा टप्पा लोकसंख्या जनगणना फेब्रुवारी 2027मध्ये घेण्यात येईल. लडाख व हिमवर्षाव असलेल्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड भागात सप्टेंबर 2026मध्ये होईल. राज्य, जिल्हा, तहसील ते गणना ब्लॉक स्तरापर्यंत जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया बहुतेक राज्यांमध्ये सुरू झाली आहे. तसेच या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे. या अधिकाऱ्यांना जनगणना कायदा 1948 व नियम 1990 अंतर्गत काम करावे लागणार आहे. यामुळे त्यांची नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण जनगणना पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली होऊ नये, हे महत्त्वाचे आहे. आपण कृपया आवश्यक सूचना देऊन 2027च्या जनगणनेसाठी नियुक्त अधिकाऱ्यांची 31 मार्च 2027पर्यंत बदली होऊ नये याची खात्री करावी, ही विनंती आहे. तसेच या संदर्भातील सूचनांची प्रत भारताच्या जनगणना आयुक्त कार्यालयाला पाठवावी. आपला विश्वासू. धन्यवाद.